कोलकातामधील ट्रेनी डॉक्टरवरती झालेल्या अत्याचाराचं प्रकरण संपूर्ण देशासाठी धक्कादायकच होतं। राज्यात मोठ्या प्रमाणात डॉक्टरांनी संप पुकारला। आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी यासाठी निदर्शनास झाली। यावरूनच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एक महिला मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळलं नाही अशी टीका सुद्धा त्यांच्यावर झाली। उशिरा का होईना ममता सरकारने एक विधेयक आणण्याची तयारी दाखवली आहे। राज्यातील अत्याचार करणाऱ्यांना 7 दिवसात फाशीची शिक्षा यासाठी पश्चिम बंगाल विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडते। ममता बॅनर्जींना हे शहाणपण आधी का सुचलं नाही असे सवाल सुद्धा यानंतर विरोधक विचारतायत। या प्रकरणामुळे झालेलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ममता यांनी ही पावलं उचललीत असं सुद्धा म्हटलं जातंय। याचमुळे ममता यांच्या राजकीय कारकिर्दीवर आणि त्यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। पण याच वेळेस 30 वर्षापूर्वीची एक घटना आठवली जाते। 30 वर्षांपूर्वी एका मूकबधीर मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेला आणि हीच दुर्दैवी घटना ममता यांच्या राजकीय प्रवेशासाठी कारणीभूत ठरली। लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी ममता यांनी रान उठवलं होतं। काय होतं ते प्रकरण पाहूयात। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। 1993 मध्ये नदिया जिल्ह्यामध्ये एका मूकबधीर मुलीवरती बलात्कार झाला। याच्या विरोधात ममता यांनी आवाज उठवला, आंदोलन केली। तेव्हाच्या मुख्यमंत्री ज्योती बसू यांना भेटण्यासाठी वेळ मागितली, पण मुख्यमंत्री काही वेळ देत नव्हते। तेव्हा या अत्याचार पीडितेसाठी ममता यांनी अख्खं सरकार सुद्धा हदरवलं होतं। तेव्हा फरक फक्त एवढाच होता की ममता या काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या। या सगळ्यामध्ये या बंगाली कन्येनं प्रण घेतला की मुख्यमंत्री होऊनच या इमारतीमध्ये पुन्हा एकदा पाऊल ठेवायचं। ममता यांची गोष्ट सुरू होते त्यांच्या विद्यार्थी दशेतील राजकारणापासून। 1976 मध्ये वयाच्या अगदी 21व्या वर्षी ममता बॅनर्जी महिला काँग्रेसच्या महासचिव झाल्या आणि तिथूनच त्यांचा न थांबणारा राजकीय प्रवास सुरू झाला। आजही त्या राजकीय मैदान गाजवतायत। ममता बॅनर्जी काँग्रेसच्या मुख्यमंत्री असून त्या तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सुद्धा आहेत। दीदी या नावानं लोकप्रिय असलेल्या ममता यांचा जन्म 5 जानेवारी 1955 रोजी एका सर्वसाधारण कुटुंबात पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये झाला होता। 70च्या दशकामध्ये ममता यांचं कॉलेज सुरू झालं होतं। जोगेशचंद्र चौधरी लॉ कॉलेजमधून त्यांनी लॉची डिग्री घेतली। 1970 मध्येच ममता सक्रिय राजकारणात उतरल्या। काँग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणून कामाला सुरुवात केली। ममता यांचं शिक्षण सुरू असतानाच त्यांना राज्य महिला काँग्रेसच्या महासचिव पद मिळालं। 1984 मध्ये लोकसभा लढवली। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सोमनाथ चॅटर्जी या वरिष्ठ नेत्याचा पराभव केला आणि पहिल्यांदा खासदार सुद्धा बनल्या। देशातील सर्वात युवा खासदार अशी त्यांची त्यावेळी ओळख बनली होती। ममता दीदींनी 2 वेळा देशाचं केंद्रीय रेल्वे मंत्री पद भूषवलंय। त्या देशाच्या पहिल्या महिला रेल्वे मंत्री बनण्याचा मान सुद्धा त्यांनी मिळवला। तसेच त्यांनी आतापर्यंत केंद्रात मानव संसाधन विकास राज्यमंत्री, युवक आणि क्रीडा सोबत महिला आणि बालविकास राज्यमंत्री ही पद सुद्धा भूषवली आहेत। त्या अगोदर 1991 ला कोलकाता दक्षिण मधून पुन्हा खासदार बनल्या आणि त्यानंतर 1998, 99, 2004, 2005 ला इथूनच खासदारही बनल्या। 2011 मध्ये ममतांनी बंगालमध्ये 34 वर्षापासून असलेली डाव्यांची सत्ता घालवली आणि बंगालचा इतिहासच बदलून टाकला होता। तेव्हा 2012 मध्ये त्यांचं नाव टाइम मॅगझिनच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 लोकांच्या यादीत देखील आलं होतं। इतकी पद भूषवलेली ही स्त्री परिस्थितीमुळे एकेकाळी दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची। ममता यांचे वडील एक स्वातंत्र्य सेनानी होते, पण ती खूप छोटी असतानाच वडिलांचं निधन झालं। एकट्या आईवरती ममता आणि त्यांच्या बहीण भावाची जबाबदारी येऊन पडली। त्यामुळे आईला मदत व्हावी म्हणून त्यांनी दूध विकायला सुरुवात केली। दूध विकून आईला हातभार ममता यांनी लावला। त्यांच्या शालेय जीवनापासूनच त्यांना राजकारणाची प्रचंड आवड होती। बंगालसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री, देशाची 2 वेळा रेल्वे मंत्री, पण त्यांचं साधं राहणीमान जास्त प्रभावशाली ठरतं। एक पांढरी सुती साडी, एक साधी हवाई चप्पल, ना कधी कुठला साज शृंगार। राहणीमान साधं ठेवणाऱ्या ममता स्वभावाने मात्र अगदी कडक वृत्तीच्या आहेत। त्यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत बऱ्याच थरारक घटना ममता बॅनर्जींच्या लढाऊ बाण्याचं उदाहरण आहेत। 1990 मध्ये त्यांच्यावरती सीपीएमच्या एका कार्यकर्त्याने जीवघेणा हल्ला केलेला असो किंवा सिंगूरमध्ये येऊ घातलेल्या टाटांच्या प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहण विरोधातलं 26 दिवसांचं उपोषण असो, अशा अनेक घटनांमुळे त्या अधिकाधिक खंबीर होत चाललेल्या आपल्याला दिसून आल्यात। त्यातील आणखी एक घटना, एका आंदोलनाच्या दरम्यान ममता यांना पोलिसांनी मुख्यमंत्री सदनातून अक्षरशः फरफटत पोलीस स्टेशनला नेलं होतं। तेव्हा झालेल्या अपमानामुळे त्यांनी शपथ घेतली होती, आता मुख्यमंत्री बनूनच या इमारतीमध्ये पुन्हा एकदा
पाऊल ठेवणार। ही घटना आहे जुलै 1993 मधली। ममता बॅनर्जी तेव्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या। त्या अगोदर 7 जानेवारीला नदिया जिल्ह्यामध्ये एका मूकबधीर मुलीवरती बलात्कार झाला। या प्रकरणातल्या आरोपींचे राजकीय संबंध असल्यामुळे त्यांच्यावरती अटकेची कारवाई केली जात नसल्याचा ममता यांचा आरोप होता। तेव्हाचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांची भेट घेण्यासाठी ममता यांनी पीडितेसोबत रायटर्स बिल्डिंग मध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या दरवाजासमोर धरणे आंदोलन केलं होतं। तेव्हा त्या केंद्रीय राज्यमंत्री होत्या, पण ज्योती बसूंनी त्यांची भेट घेतली नाही। आंदोलनामध्ये आंदोलकांवरती पोलिसांनी गोळीबार केला होता। त्यात 13 तरुण आंदोलक मारले गेले आणि ममता बॅनर्जी सुद्धा जखमी झाल्या होत्या। मुख्यमंत्र्यांची दालनात येण्याची वेळ झाली आणि आंदोलन करणाऱ्या ममतांना पोलिसांनी तिथून हटण्यास सांगितलं। अनेकदा सांगूनही ममता तिथून हटल्या नाहीत। त्यामुळे पोलिसांनी तेव्हा त्यांना आणि त्या पीडितेला महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पायऱ्यांवरून फरफटत खाली आणलं आणि गाडीत टाकून त्यांना लाल बाजारातल्या पोलीस मुख्यालयात नेलं। या सर्व झटापटीत ममता यांचे कपडे सुद्धा फाटले होते। होत असलेला विरोध आणि दिली गेलेल्या वागणुकीमुळे ममता संतापून त्यांनी त्याच दिवशी एक प्रण घेतला की आता मुख्यमंत्री होऊनच या इमारतीत पुन्हा एकदा पाऊल ठेवणार। घेतलेल्या या प्रणमुळे त्या आणखी जोमानं कामाला लागल्या आणि शेवटी तब्बल 18 वर्षांनी 20 मे 2011 रोजी त्या मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांनी या ऐतिहासिक लाल इमारतीमध्ये पुन्हा एकदा मानाने पाऊल टाकलं। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला सबस्क्राइब करायला विसरू नका।